इयत्ता 6वी, कविता 21वी. या काळाच्या भाळावरती. आता पुढील कडवे पहा. काट्यांमधुनी वाटांमधुनी चालत जातो पुढे पुढे. या वाटा मग अलगदनेतील पाऊस भरल्या नभाकडे. झळा उन्हाच्या सरून जातील नाचत येतील पानकळा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. हो 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 आहा हा ला 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 ला. घेऊन ये तू नवी पहाट कणा कणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट. डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा. हो 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 आहा हा ला 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 ला. कवी म्हणतात, काट्यामधून वाट बनवत आपण पुढे गेले पाहिजे. म्हणजे काय बरं? आपल्या समोर असलेल्या समस्येवर मात करून पुढे गेले पाहिजे. अगदी बरोबर. आपल्या जीवनातील अडचणी दूर करून आपण जीवनाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे. कारण हाच मार्ग पाऊस दाटून आलेल्या आकाशाकडे घेऊन जाईल. म्हणजेच आपण जी मेहनत केली, जे कष्ट केले, त्याचे गोड फळ आपल्याला मिळेल. आतापर्यंत आपण जी काही दुःख भोगली, अडचणीला सामोरे गेलो, ते सर्व आता संपेल. दाटून आलेला पाऊस जसा पडतो, तसेच सुख हे तुमच्या आयुष्यात पावसाच्या धारेप्रमाणे येईल. आजपर्यंत तुम्ही जे कष्ट केले आहेत, त्याचे चीज झाले याचा आनंद तुम्हाला मिळेल. या पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणतात की तुझ्या आयुष्यात अंधार आला म्हणून तू थांबू नकोस, तर त्याला तुडवत पुढे जा. त्या अंधारावर मात कर आणि एक नवीन पहाट तू घेऊन ये. कारण ज्याप्रमाणे सकाळ झाल्यानंतर धरती प्रफुल्लित होते, त्याचप्रमाणे तुझ्या मेहनतीने जी पहाट उजाडेल, त्यात तुझे नशीब उजळेल. ज्याप्रमाणे पहाट उजाडल्यानंतर डोंगर, दगड यांना सोनेरी रंग प्राप्त होतो, तसेच तुमच्या आयुष्याला सोनेरी बनवा. सोने मौल्यवान असते, तसेच तुमचे जीवनही मौल्यवान बनेल. आता आपण कवितेचे शेवटचे कडवे वाचूया. उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधुनी नव्या दिशा. नवीन वारे घेऊन येतू नव्या उषा. करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणी वरल्या शिळा शिळा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. हो 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 आहा हा ला 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 ला. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. मानवतेचा इथे मळा. मानवतेचा इथे मळा. या कडव्यातून कवी सांगतात की तुम्ही उंच उंच भराऱ्या घ्या. तुमचे जीवन सुख समृद्धीने भरण्यासाठी तुम्हीच नवनवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या जीवनात नवीन वारे, नवीन उषा घेऊन येऊ शकता. उषा म्हणजे काय बरं? मॅडम, सकाळ, प्रभात. बरोबर. म्हणजेच तुम्हीच तुमच्या जीवनात नवीन पहाट घेऊन या. तुमच्या करणीने म्हणजेच कर्तृत्वाने या धरणीवरच्या शिळाही गाऊ लागतील. शिळा म्हणजे काय? मॅडम, पाषाण, खडक. अगदी बरोबर. म्हणजेच तू तुझे कर्तृत्व असे गाजव की या धर्तीवरील न बोलता येणारे मुके खडक, पाषाण हे सुद्धा तुझेच गोडवे गातील. सर्वत्र तुझे चांगले नाव होईल. समाज तुला मान सन्मान देईल. तू एक चांगली व्यक्ती म्हणून तुझे आयुष्य सार्थकी लावण्यास पात्र ठरशील. अशा प्रकारे या कवितेमधून कवीने आपण कष्ट व मेहनतीने कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो याचे वर्णन केले आहे. या कवितेमार्फत देण्यात आलेला संदेश म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे असे म्हणावे लागेल.